हॅलो, आम्ही आलो आहोत देवगडमध्ये टिपू सुलतान यांचा महल बघायला. तर इथे 20 रुपयाचं ऑनलाईन तिकीट काढावं लागतं. आम्ही 20 रुपयाचं ऑनलाईन तिकीट काढलं आणि आतमध्ये गेलो. लांबून खूप छान वाटत होतं. बाहेर गार्डनही चांगलं आहे. वातावरण छान असल्यामुळे आम्ही मस्तपैकी फिरत होतो. आतमध्ये जाण्याची मला खूप उत्सुकता लागलेली, त्यामुळे मी यांच्या पुढे जात होते. इकडे तिकडे बघतही होते कसं आहे सगळं. शेजारी मंदिरंही आहेत. तिथला गाईड सांगत होता की टिपू सुलताननी कुठलीही मंदिरं पाडली नाहीत, ह्याच्यापूर्वीची मंदिरं शेजारी आहेत. तर हे सगळं लाकडी काम आहे, खूप मजबूत आणि खूप सुंदर आहे. आणि आपण आता वॉलपेपर लावतो तसं हे भिंतीवर परमनंट केलेलं आहे आणि खूपच सुंदर आहे. मेंटेनन्स नाही आहे तरी अजूनही त्याची सुंदरता खूप आहे. एवढं भक्कम लाकडी काम मी पहिल्यांदाच बघत होते. मी खूप भारावून गेले ते सगळं बघून. हात लावून सगळीकडे बघत होते आणि छान वाटत होतं. एवढे मोठे दरवाजे आणि सगळं एवढ्या मोठ्या खोल्या आणि इथलं सगळं सौंदर्य बघून खरंच छान वाटलं. आतमध्ये जाईल तसा तसा नजारा खूप छान दिसत होता. इथून बघितलं ना की हा असाच भाग मागच्या साईडलाही आहे, जसं पुढं आहे तसंच मागे पण आहे. हे बघा, इथं टिपू सुलतान बसायचे. टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांनी हे बांधकाम सुरू केलेलं आणि टिपू सुलताननी 10 वर्षांनी हे काम पूर्ण केलं आणि ते इथं बसायचे त्या मधल्या भागात. खूप सुंदर वाटतं सगळं बघायला. मी पण खूप फोटो काढले, त्याचा आनंद घेतला आणि खूप वेळ मी बघत होते बारकाईने सगळं. बापरे, केवढं मोठं हे काम. त्यावेळेला हे शहेनशाह कसे असतील. बापरे, केवढी ही श्रीमंती आणि केवढं काय. विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. मीही खूप फोटो काढले. खूप सगळं मनापासून बघत होते. छान वाटत होतं. त्या काळचं कसं असेल इमॅजिन करत होते. कसे सगळे फिरत असतील, कसे राहत असतील. वा, खूप छान वाटलं. हे बघा, मस्त.